नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनची पिन बुगडी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे डार्क ब्लू आणि डार्क पिंक कलरचे 8 नंबरचे क्रिस्टल घेतले आहेत. त्यानंतर हे डार्क पिंक कलरचे ड्रॉप शेप क्रिस्टल्स आहेत. हे 4 नंबरचे गोल्डन बीड्स आहेत आणि हे स्पेसर्स आहेत जे गोल्डन कलरचे आहेत. याला डायमंड्स आहेत आणि एकच फ्यूज तार लागणार आहे आपल्याला. 20 गेजची वायर घेतली आहे, हे गोल्डन कलरची. तुम्हाला हवं तर 18 गेजची वायर घ्या. 0.3 mm ची फिक्सिंग वायर घेतली आहे आणि हे टूल्स आहेत. कटर आहे, राउंड नोज प्लायर आणि फ्लॅट नोज प्लायर. तर चला आपण सुरू करूया नवीन डिझाईनची पिन बुगडी बनवायला. तर यासाठी सर्वप्रथम मी 5 ते 6 इंच 20 गेजची वायर कट करून घेणार आहे आणि एका टोकाला त्याला असा एक लूप देणार आहे. दुसऱ्या वायरलाही आपण असा एक लूप बनवून घेऊया. तर हा लूप झाल्यानंतर आपल्याला तारेला बेंड द्यायचा आहे. तर इंच टेपनी मोजून 3.5 इंच सोडायचे आहेत आणि तारेला अशा प्रकारे बेंड द्यायचा आहे. ठीक आहे. आता हे उजव्या कानाचं झालं. हे डाव्या कानासाठी आपण बेंड देणार आहोत. तर पुन्हा 3.5 इंच सोडायचं आहे आणि प्लायरच्या साहाय्याने उलट्या दिशेला बेंड करायचं आहे. तर अशी पिन बुगडी रेडी करायची आहे, एक उजव्या कानासाठी आणि एक डाव्या कानासाठी. ओके. तर आपल्याला हे जे लूप आहे हे अशा प्रकारे इनसाइड म्हणजे आतल्या बाजूला घ्यायचं आहे आणि आपल्याला अजून एक बेंड द्यायचा आहे, तो कानाच्या पाठी अडकवण्यासाठी. तर हा 1 इंच आपण मोजून मग प्लायरनी अशा रीतीने बेंड द्यायचा आहे. ठीक आहे. आणि हे अशा रीतीने थोडा वरती, यामुळे कानाच्या पाठी पिन लागणार नाही. आणि हे थोडंसं लॉंग झालं होतं लूप साईडला, म्हणून थोडं लूप कटिंग केली आहे मी. तर ही लूप 1 इंच असं वर ठेवायची आहे. अशा रीतीने मी पिन बुगडीचा बेस रेडी केला आहे. तर आता आपण याच्यावरती क्रिस्टल फिक्स करूया. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण 0.3 mm ची गेज वायर घेणार आहोत आणि अगदी अर्धा फूट घेतला तरी चालेल. 10 वेळा फिक्सिंग वायर पिन बुगडीच्या बेसवरती रॅप करा आणि उरलेली वायर कटरच्या साहाय्याने कट करायची आहे. त्यानंतर 4 mm चा एक बीड घेऊन रॅपिंग वायर प्लस तारेमध्ये ओवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक डार्क ब्लू कलरचा क्रिस्टल, हा 8 नंबरचा क्रिस्टल आहे, तो फिक्स करा. त्यानंतर स्पेसर घेणार आहोत आपण. हे आपल्याला फिक्स करायचं आहे. 1-2 वेळाच रॅप करा. यानंतर आपण 8 नंबरचा डार्क पिंक कलरचा क्रिस्टल घेणार आहोत आणि तोही ऍड करणार आहोत. पिंकच्या नंतर आपण पुन्हा स्पेसर लावणार आहोत
आणि पुन्हा एक डार्क ब्लू कलरचा क्रिस्टल घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही 18 गेजच्या वायरमध्ये पिन बुगडी बनवत असाल तर ही जी फिक्सिंग वायर आहे ही क्रिस्टलच्या वरून घ्यायची. तर आता आपण 4 नंबरचा गोल्डन बीड ॲड करू. आता पुन्हा 10 वेळा वायर रॅप करून घ्या बेसवरती आणि प्रेस करून फिक्स करा. तर अशा रीतीने आपली अर्धी पिन बुगडी तर रेडी आहे. तर या लूपमध्ये आपल्याला ड्रॉप शेप पिंक कलर क्रिस्टल ॲड करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला फ्यूज तार लागणार आहे. फ्यूज तार अशी मधोमध कट करून त्यामध्ये 1 mm चा गोल्डन बीड ॲड करा आणि मग ड्रॉप शेपचा पिंक क्रिस्टल ॲड करा. हा 6 नंबरचा क्रिस्टल आहे. तर राऊंड नोज प्लायरच्या मदतीने आपण हा लूप बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हे क्रिस्टलचं हँगिंग बनवायचं आहे. आता हे आपल्याला या लूप मध्ये ऍड करून हँग करायचं आहे. तर लूप क्लोज करून घेऊया आपण. ही तुमची पिन बुगडी अगदी 10 मिनिटात रेडी आहे. अशाच रीतीने पिन बुगडी बनवायची आपल्याला. तर ही उजव्या कानाची पिन बुगडी बनवली आहे आणि याच पद्धतीने मी डाव्या कानाची ही पिन बुगडी बनवली. ओके. ह्या अशा एक डाव्या कानाची आणि एक उजव्या कानाची पिन बुगडी आहे. तर ही 20 नंबरच्या गेज वायर मध्ये मी बनवली आहे. कानाच्या पळीचे छिद्र छोटे असतील तर 20 नंबरची गेज वायर परफेक्ट आहे आणि कानाच्या पळीचे छिद्र मोठे असतील तर 18 नंबरची गेज वायर ओके आहे. तर ही आता जी बनवली आहे ती 20 नंबरच्या गेज वायरवर आहे आणि ही जी लाल आणि हिरव्या रंगाच्या क्रिस्टलमध्ये आहे ती 18 नंबरच्या गेज वायरमध्ये मी बनवलं आहे. ही पिन बुगडी तुम्ही वेस्टर्न आउटफिट किंवा ट्रेडिशनल वेअरवरही वेअर करू शकता. वेअर केल्यानंतर ही अशी दिसते. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.